अ स्ट्रेंज ट्रूथ, एक विचित्र सत्य. हँडिकॅप्ड आर दोज, अपंग म्हणजे ते आहेत, हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस, जे आव्हाने स्वीकारण्यास नकार देतात, इवन विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन, अगदी त्यांच्या सर्व संवेदना आणि शरीरविज्ञान परिपूर्ण स्थितीत असतानाही. क्वेश्चन 1. अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रूथ. वरील सत्य समजून घ्या आणि चर्चा करा. मित्रांनो, धडधाकट असूनही जे जबाबदारी, आव्हाने स्वीकारण्यास नकार देतात, तेच खरे अपंग आहे. यावर आपल्याला 4-5 वाक्यात उत्तर लिहाव्याचे आहे. आन्सर: द स्ट्रेंज ट्रूथ इज अबाउट द पीपल. विचित्र सत्य अशा लोकांबद्दल आहे, हू आर मेंटली अँड फिजिकली फाईन अँड परफेक्ट, जे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या चांगले आणि परिपूर्ण आहेत, बट दे डोंट टेक अप रिस्पॉन्सिबिलिटी. परंतु ते जबाबदारी घेत नाहीत. दे अवॉइड और हेजिटेट और निग्लेक्ट डूइंग समथिंग चॅलेंजिंग. ते आव्हानात्मक काहीतरी करणे टाळतात किंवा संकोच करतात किंवा दुर्लक्ष करतात. फॉर सम रिजन्स, काही कारणांमुळे, दे डोंट विश टू चेंज देअर माइंडसेट. ते त्यांची मानसिकता बदलू इच्छित नाहीत. सच पीपल आर ट्रूली हँडिकॅप्ड. असे लोक खरोखरच अपंग असतात. 2. हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडेंट? डिस्कस ॲट लीस्ट 4 to 5 वेज यू कॅन डू द अबॉव. तुम्ही अशा लोकांना बदलण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकता? वरील किमान 4 ते 5 उपायावर चर्चा करा. मित्रांनो, प्रश्न नंबर 1 मध्ये पाहिलेल्या लोकांची मानसिकता बदलण्यासाठी 4 ते 5 उपाय सांगायचे आहे. 1. वी कॅन शो देम सम स्किल्स अँड टेक्निक्स टू ओव्हरकम देअर प्रॉब्लेम्स. त्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी आम्ही त्यांना काही कौशल्ये आणि तंत्रे दाखवू शकतो. 2. वी कॅन टेल देम इन्स्पायरिंग अँड मोटिवेटिंग स्टोरीज ऑफ हँडिकॅप्ड पीपल. आपण त्यांना अपंग लोकांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगू शकतो. 3. वी कॅन क्रिएट अवेअरनेस अमंग देम अबाउट देअर नॅचरल टॅलेंट्स अँड स्किल्स. आपण त्यांच्यात त्यांच्या नैसर्गिक कलागुण आणि कौशल्यांबद्दल जागरूकता निर्माण करू शकतो. 4. वी कॅन शो देम हाऊ अदर्स लेस फॉर्च्युनेट दॅन देम हॅव गॉन अहेड बिकॉज ऑफ देअर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड एबिलिटी टू टेक रिस्क्स. आम्ही त्यांना दाखवू शकतो की त्यांच्यापेक्षा कमी भाग्यवान, त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेमुळे कसे पुढे गेले आहेत. 3. There are pleasant and polite ways of referring to people with physical and mental disabilities. Fill in the table below. शारीरिक आणि मानसिक अपंग लोकांचा संदर्भ घेण्याचे आनंददायी आणि सभ्य मार्ग आहेत. खालील तक्ता भरा. मित्रांनो, अपंग लोकांना लंगड्या, चकण्या म्हणून हाक मारण्याऐवजी चांगल्या पद्धतीने कशी हाक मारावी हे खाली दाखवले आहे. 1. ब्लाइंड व्हिज्युअली चॅलेंज. 2. डेफ हिअरिंग इम्पेअर्ड. 3. डंब स्पीच इम्पेअर्ड. 4. मॅड मेंटली चॅलेंज. 5. लेम फिजिकली डिसेबल्ड. 4. रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन योर ओन वर्ड्स. सुरुवात वाचा आणि कथा तुमच्याच शब्दात पूर्ण करा. सुमित, द सन ऑफ अ शू मेकर. सुमित हा चपला बनवणाऱ्याचा मुलगा, वॉज अ हायली इंटेलिजंट स्टुडंट इन अ म्युनिसिपल स्कूल. तो महापालिकेच्या शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी होता. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आइन्स्टाईन. त्याचे गणिताचे शिक्षक त्याला आइन्स्टाईन म्हणत असे, फॉर ही वॉज ब्रिलियंट इन मॅथ्स. कारण तो गणितात हुशार होता. ही लव्ज मॅथ्स. त्याला गणिताची आवड आहे. सुमित वॉन्टेड टू स्टडी फर्दर आफ्टर एसएससी. सुमितला एसएससी नंतर पुढे शिक्षण घ्यायचे होते. हाऊएव्हर ही सफर्ड फ्रॉम पोलिओ अँड. मात्र त्याला पोलिओ झाला होता आणि
नाऊ कंटिन्यू द स्टोरी विथ अ फेवरेबल पॉझिटिव्ह एंडिंग. आता अनुकूल सकारात्मक शेवट घेऊन कथा पूर्ण करा. ही सफर्ड फ्रॉम पोलिओ. त्याला पोलिओ झाला होता. सुमित had always been teased by his schoolmates because of his disability. अपंगत्वामुळे सुमितला त्याच्या शाळेतील मित्र नेहमीच चिडवत होते. But his school maths teacher often supported and encouraged him. पण त्यांच्या शाळेतील गणिताच्या शिक्षकांनी त्याला अनेकदा पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन दिले. He would tell Sumit that he was the best student he had ever seen. ते सुमितला सांगत असे की तो त्यांनी पाहिलेला सर्वोत्तम विद्यार्थी होता. He told him not to worry about others. त्याला इतरांची काळजी करू नको असे ते त्याला सांगत असे. If Sumit continued his hard work, जर सुमितने आपले कष्ट असे चालू ठेवले, people would automatically respect him, तर लोक आपोआप त्याचा आदर करतील. And someday would be proud to be associated with him. आणि एक दिवशी त्यांना त्याचे म्हणजे सुमितचे मित्र असल्याबद्दल अभिमान वाटेल. Encouraged by this, सुमित studied hard. त्यामुळे प्रोत्साहित होऊन सुमितने खूप अभ्यास केला. When the SSC result was declared, Sumit stood first in the state. जेव्हा SSCचा निकाल जाहीर झाला, तेव्हा सुमित राज्यात पहिला आला. His joy knew no bounds. त्याच्या आनंदाला पारा नव्हता. As per the guidance of his maths teacher, त्याच्या गणिताच्या शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार, he continued his study. त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. He completed his त्याने PhD पूर्ण केली. He got a gold medal for his research. त्याच्या संशोधनासाठी त्याला सुवर्णपदक मिळाले. He joined ISRO. तो इस्रोमध्ये रुजू झाला. Soon he became a well-known mathematician. लवकरच तो एक प्रसिद्ध गणितज्ञ बनला. In this way, Sumit overcame his physical disability and completed his dream. अशा प्रकारे सुमितने आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करत आपले स्वप्न पूर्ण केले. Three. Arrange the following statements according to the occurrence in the life history of Dr. Stephen Hawking. डॉ. स्टीफन हॉकिंग यांच्या जीवन इतिहासातील घटनेनुसार खालील विधानांची मांडणी करा. डी. Stephen was born on 8th January, 1942 and then grew up like an average child and a normal teenager. स्टीफनचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी झाला आणि नंतर तो एका सामान्य मुलासारखा आणि सामान्य किशोरवयीन मुलासारखा वाढला.
At the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफनच्या लक्षात आले की तो विनाकारण 2 वेळा खाली पडला. स्टीफन वॉज डायग्नोस्ड विथ अ रेअर डिजीज ALS or LOU. स्टीफनला दुर्मिळ आजाराचे निदान झाले होते. ALS किंवा LOUE. द डिजीज वर्क इट्स वे इनटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. रोगाने स्टीफनच्या शरीरात प्रवेश केला आणि त्याला अक्षम केले. Stephen decided to continue his doctoral research work with renewed vigor. स्टीफनने आपले डॉक्टरेट संशोधन कार्य नव्या जोमाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. दो confined to a wheelchair, he worked on computer and expressed his thoughts. व्हीलचेअरपर्यंत मर्यादित असतानाही त्यांनी संगणकावर काम केले आणि आपले विचार व्यक्त केले. He became a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. तो रॉयल सोसायटीचा फेलो आणि US नॅशनल अकादमी ऑफ सायन्सचा सदस्य बनला. He believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe. त्याचा विश्वास आहे की पुढील सहस्राब्दीमध्ये विज्ञान विश्वाची मुख्य रहस्ये शोधून काढेल. 4. Homographs, pairs of words that are spelled and pronounced the same but have different meanings in different contexts. होमोग्राफ म्हणजे सेम स्पेलिंग आणि सेम उच्चार असलेले परंतु वेगवेगळ्या संदर्भात भिन्न अर्थ असलेले शब्दांच्या जोड्या. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थचा एक अर्थ आहे ऑब्झर्व, निरीक्षण करणे, पाहणे, तर वॉचचा दुसरा अर्थ आहे डिव्हाइस दॅट शोज टाइम, वेळ दर्शविणारे उपकरण, घड्याळ. आता आपण या दोन्ही अर्थांचा वाक्यात उपयोग करूया. आय वॉच टीव्ही फॉर 2 hours एव्हरी डे. मी रोज 2 तास टीव्ही पाहतो. माय वॉच इज मेड ऑफ गोल्ड. माझे घड्याळ सोन्याचे आहे. यूज द फॉलोइंग वर्ड्स इन 2 different contexts. खालील शब्द 2 वेगवेगळ्या संदर्भात वापरा. And in your notebook, make pairs of sentences with the above homographs. आणि तुमच्या वहीमध्ये वरील होमोग्राफसह वाक्यांच्या जोड्या बनवा. वरील प्रमाणे दिलेल्या शब्दाचे 2 अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करूया. अ कपल चा एक अर्थ आहे टू और अ पेर, 2 किंवा जोडी. तर कपलचा दुसरा अर्थ आहे टू पीपल इन अ रिलेशनशिप, जोडपे. आता वाक्यात उपयोग करूया. कुड यू लेंड मी योर बायसिकल फॉर अ कपल ऑफ डेज. तुम्ही मला तुमची सायकल 2 दिवसांसाठी देऊ शकाल का. कपल, दे आर अ न्यूली मॅरिड कपल. ते नवविवाहित जोडपे आहेत. माइंड चा एक अर्थ आहे ब्रेन, मन, मेंदू, तर माइंडचा दुसरा अर्थ आहे फील अपसेट, अस्वस्थ, वाईट वाटणे. आता वाक्यात उपयोग करूया. माय माइंड इज फुल ऑफ वंडरफुल आयडियाज. माझे मन अद्भुत कल्पनांनी भरलेले आहे. डोंट माइंड व्हॉट ही सेड अबाउट यू. तो तुमच्याबद्दल काय म्हणाला त्याचे वाईट वाटून घेऊ नका. स्पेसचा एक अर्थ आहे वेकंट एरिया, रिक्त जागा. स्पेसचा दुसरा अर्थ आहे एरिया सराउंडिंग द अर्थ, अवकाश. आता वाक्यात उपयोग करूया. देर्ज नॉट मच एम्प्टी स्पेस इन माय रूम. माझ्या खोलीत फारशी रिकामी जागा नाही. आय एम फॅसिनेटेड बाय द वंडर्स ऑफ स्पेस. मी अंतराळातील चमत्कारांनी मोहित झालो आहे. साऊंड चा एक अर्थ आहे नॉइज, आवाज. साऊंडचा दुसरा अर्थ आहे डीप, गाढ, खोल. आता वाक्यात उपयोग करूया. डोंट मेक अ साऊंड, आवाज करू नका. ही वॉज इन साऊंड स्लीप. तो गाढ झोपेत होता. लेफ्ट चा एक अर्थ आहे लेफ्ट साइड,
डावी बाजू लेफ्टचा दुसरा अर्थ आहे वेंट अवे, निघून गेले. आता वाक्यात उपयोग करूया. माय लेफ्ट हँड इज ऑफ 2.5 किलोज. माझा डावा हात 2.5 किलोचा आहे. माय गर्लफ्रेंड लेफ्ट मी फॉर अ न्यू बॉयफ्रेंड. माझी मैत्रीण मला नवीन बॉयफ्रेंडसाठी सोडून गेली. 5. यूज द फॉलोइंग वर्ड्स फ्रेजेस इन योर ओन सेंटेन्सेस. तुमच्या स्वतःच्या वाक्यात खालील शब्द म्हणी वापरा. अ क्वर्क ऑफ फेट म्हणजे नशिबाचा विचित्रपणा. बाय द क्वर्क ऑफ फेट ऑल फॅमिली मेंबर्स ऑफ माय फ्रेंड डाईड इन ॲन ॲक्सिडेंट. नशिबांच्या विचित्रपणामुळे माझ्या मित्राच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा अपघाती मृत्यू झाला. बी कन्फाईन टू म्हणजे ला खेळलेला. आय वॉज कन्फाईन टू बेड फॉर 2 मंथ्स ड्यू टू माय इलनेस. 2 महिने मी माझ्या आजारपणामुळे बिछाण्याला खेळलेला होतो. सी एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्ती, हुशारकी. ही टोल्ड मी अबाउट हिज अचीवमेंट्स विथ अ लॉट ऑफ एक्झॅजरेशन. त्याने माझ्याजवळ त्याच्या कामगिरीबद्दल खूप हुशारकी मारली. डी ॲन एपिटोम ऑफ म्हणजेचे प्रतीक. सचिन इज ॲन एपिटोम ऑफ मॉडॅस्टी. सचिन हा नम्रतेचा प्रतीक आहे. ई मिलेनियम सहस्राब्दी. नो डाऊट मॅन विल गो टू स्टे ऑन अदर प्लॅनेट्स बिफोर द नेक्स्ट मिलेनियम. पुढच्या सहस्राब्दीपूर्वी माणूस इतर ग्रहांवर राहायला जाईल यात शंका नाही. 6. एक्सपॅन्ड द गिवन थीम्स. दिलेल्या थीम विस्तृत करा. एक्सपॅन्ड द गिवन थीम्स दिलेल्या थीम विस्तृत करा. मेक यूज ऑफ दिस सपोर्ट हिंट्स. या सूचना किंवा हिंट्सचा वापर करा. इफ यू फॉल इल ड्युरिंग योर फायनल एक्झाम. जर तुम्ही तुमच्या अंतिम परीक्षेदरम्यान आजारी पडल्यास. आन्सर इफ आय फॉल इल ड्युरिंग माय फायनल एक्झाम. जर मी माझ्या अंतिम परीक्षेत आजारी पडलो तर फर्स्ट ऑफ ऑल आय विल विजिट माय फॅमिली डॉक्टर अँड टेक मेडिसिन फ्रॉम टाइम टू टाइम. तर सर्वप्रथम मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना भेटेन आणि वेळोवेळी औषध घेईन. आय विल कंटिन्यू माय एक्झाम विदाउट एनी फिअर अँड टेन्शन. मी कोणत्याही भीती आणि तणावाशिवाय माझी परीक्षा सुरू ठेवेन. इफ देर इज एनी सिरियस प्रॉब्लेम. जर काही गंभीर समस्या असेल तर आय विल टेक सपोर्ट ऑफ रायटर इन द एक्झाम. तर मी परीक्षेत रायटरची मदत घेईन. बी इफ यू मीट अ डिसेबल्ड पर्सन हू नीड्स हेल्प. जर तुम्ही एखाद्या अपंग व्यक्तीला भेटल्यास ज्याला मदतीची गरज आहे. आन्सर इफ आय मीट अ डिसेबल्ड पर्सन हू नीड्स हेल्प. जर मी एखाद्या अपंग व्यक्तीला भेटलो ज्याला मदतीची आवश्यकता असेल. नो डाऊट आय विल रन टू हेल्प हिम. तर मी त्याच्या मदतीला धावून जाईन यात शंका नाही. आय विल बिहेव हम्बली विथ हिम. मी त्याच्याशी नम्रपणे वागेल. आय विल डू व्हॉटेवर आय कॅन डू. मला जे काही करता येईल ते मी करेन. विथ द हेल्प ऑफ माय पॅरेंट्स आय विल कॉन्टॅक्ट अ NGO फॉर हिज प्रॉपर ट्रीटमेंट. त्याच्या योग्य उपचारासाठी माझ्या पालकांच्या मदतीने मी एखाद्या NGOशी संपर्क साधेल. सी इफ योर फ्रेंड इज इन ट्रबल. जर तुमचा मित्र संकटात असेल. आन्सवे इफ माय फ्रेंड इज इन ट्रबल. जर माझा मित्र संकटात असेल तर लिव्हिंग ऑल माय वर्क. माझी सगळी कामं सोडून आय विल रन टू हेल्प हिम. मी त्याच्या मदतीला धावून जाईन. आय विल ॲडवाइज हिम टू कीप पेशन्स. मी त्याला संयम ठेवण्याचा सल्ला देईन. टेल ॲश्युर हिम दॅट एव्हरीथिंग विल बी ओके सून. मी त्याला खात्री देईल की लवकरच सर्व काही ठीक होईल. आय विल हेल्प हिम ॲट एनी रेट. मी त्याला कोणत्याही प्रकारे मदत करेन. डी इफ यू मीट अ ग्रेट पर्सन लाईक डॉक्टर स्टीफन हॉकिंग. जर तुम्ही डॉक्टर स्टीफन हॉकिंग सारख्या महान व्यक्तीला भेटलात तर
Answer: Before meeting such a great person like Dr. Stephen Hawking, स्टीफन हॉकिंग सारख्या महान व्यक्तीला भेटण्यापूर्वी I will take all the information about his life. मी त्यांच्या जीवनची सर्व माहिती घेईल. It is difficult to face and get to talk to such an awe-inspiring person. अशा विस्मयकारक व्यक्तीला सामोरे जाणे आणि बोलणे कठीण आहे. But I know how to handle myself in this situation. पण या परिस्थितीत स्वतःला कसे हाताळायचे हे मला माहीत आहे. I will tell him how I am impressed and inspired by his work and achievements. मी त्याला सांगेन की मी त्याच्या कार्याने आणि कर्तृत्वाने कसा प्रभावित आणि प्रेरित आहे. I will get the greatest joy of my life in meeting such a great personality. अशा महान व्यक्तिमत्वाच्या भेटीत मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळेल. 7. You happen to meet a successful person who is a disabled. Write an imaginary dialogue between you and him/her. You can take support of the hints provided. तुम्ही एका यशस्वी व्यक्तीला भेटता जो अपंग आहे. तुमचा आणि त्याच्या तिच्यामधला काल्पनिक संवाद लिहा. दिलेल्या सूचनांचा आधार तुम्ही घेऊ शकता. दिलेले पॉइंट्स खालीलप्रमाणे आहे. इंट्रोडक्शन, वेलकम, ग्रीटिंग्ज, परिचय, स्वागत, अभिवादन. बी. कॉन्ग्रॅच्युलेटिंग, ऑनरिंग, अभिनंदन, सन्मान करणे. सी. कौज, रिजन फॉर द डिसेबिलिटी, अपंगत्वाचे कारण. डी. डिसिजन, प्लॅन, ऑर्गनायझेशन, इम्प्लिमेंटेशन, निर्णय, योजना, संस्थेची अंमलबजावणी. ई. आयडल्स इन लाईफ, जीवनातील आदर्श मूर्ती. एफ. पॅरेंट्स, फ्रेंड्स, सपोर्ट इफ एनी, पालक, मित्र, समर्थन असल्यास. सक्सेस स्टोरीज, अकॉम्प्लिशमेंट्स, यशोगाथा, सिद्धी. एच. कन्क्लुजन, फायनल मेसेज इफ एनी, निष्कर्ष, अंतिम संदेश असल्यास. आन्सर: मायसेल्फ. हेलो मिस्टर मोदी. हाऊ आर यू? इट इज सच अ प्लेजर टू सी यू. नमस्कार मिस्टर मोदी. तुम्ही कसे आहात? तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मिस्टर मोदी. आय ॲम व्हेरी वेल, थँक यू. मी खूप छान आहे, धन्यवाद. मायसेल्फ. रिसेंटली यू हॅव रिसीव्ड द नोबेल प्राइज ऑफ फिजिक्स. सर, नुकतेच तुम्हाला भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. सर, प्लीज ॲक्सेप्ट माय हार्टिएस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर योर ग्रेटेस्ट अचीव्हमेंट्स. कृपया तुमच्या महान कामगिरीबद्दल माझे हार्दिक अभिनंदन स्वीकारा मिस्टर मोदी. थँक यू सो मच. खूप खूप धन्यवाद. मायसेल्फ. यू आर कन्फाइन्ड टू द व्हीलचेअर. तुम्ही व्हीलचेअरवर बंदिस्त आहात. अँड बोथ योर लेग्स आर ॲम्प्युटेटेड. आणि तुमचे दोन्ही पाय कापले आहेत. व्हॉट मेड यू डिसेबल्ड? कशामुळे हे घडले मिस्टर मोदी? ॲट द एज ऑफ 5, आय मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. वयाच्या 5व्या वर्षी माझा अपघात झाला. बोथ माय लेग्स वर टोटली डॅमेज. माझे दोन्ही पाय पूर्णपणे खराब झाले होते. दॅट इज वाय दे हॅड टू बी ॲम्प्युटेटेड. त्यामुळे त्यांना कापावे लागले. आय हॅव बीन कन्फाइन्ड टू दिस व्हीलचेअर सिन्स देन. तेव्हापासून मी या व्हीलचेअरवर बंदिस्त आहे. मायसेल्फ. विथ ऑल योर सफरिंग्ज अँड दिस डिसेबिलिटी. एवढे सर्व दुःख आणि अपंगत्व तुमच्या वाटेला येऊन पण व्हॉट मेड यू लिव्ह अ नॉर्मल लाईफ? तुम्हाला सामान्य जीवन कशामुळे जगता आले? अँड हू इन्स्पायर्ड यू? आणि तुम्हाला कोणी प्रेरणा दिली? मिस्टर मोदी. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही एक अद्भुत गोष्ट आहे. आय वॉज ऑप्टिमिस्टिक. मी आशावादी होतो. द स्टोरी ऑफ विल्मा रुडॉल्फ एनकरेज मी. विल्मा रुडॉल्फच्या कथेने मला प्रोत्साहन दिले. मायसेल्फ. हू इज योर आयडल इन योर लाईफ? तुमची आदर्श मूर्ती कोण आहे मिस्टर मोदी? दॅट इज अ गुड क्वेश्चन. हा एक चांगला प्रश्न आहे. माय पॅरेंट्स आर सो सपोर्टिव्ह. माझे पालक खूप सपोर्टिव्ह आहेत.
दे आर माय फर्स्ट आयडल्स. ते माझे पहिले आदर्श मूर्ती आहेत. विल्मा रुडॉल्फ इज ऑल्सो माय आयडल. विल्मा रुडॉल्फ ही माझी आदर्श मूर्ती आहे. मायसेल्फ, कुड यू प्लीज टेल मी अबाउट द मोस्ट मेमोरेबल डे इन योर लाईफ. तुम्ही मला तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसाबद्दल सांगाल का, मिस्टर मोदी? द डे इज अनफॉरगेटेबल वेन आय रिसीव्ह नोबेल प्राइज. मला नोबेल पारितोषिक मिळाले तो दिवस अविस्मरणीय आहे. मायसेल्फ, व्हॉट आर योर प्लॅन्स फॉर द फ्युचर. भविष्यासाठी तुमची योजना काय आहे, मिस्टर मोदी? आय विल कंटिन्यू माय सर्व्हिस टू ह्युमन बीइंग्ज विथ माय रिसर्च. मी माझ्या संशोधनाने मानवांची सेवा करत राहीन. मायसेल्फ, व्हॉट इज योर ॲडवाइस टू द यंगर जनरेशन. तरुण पिढीला तुमचा सल्ला काय आहे, मिस्टर मोदी? डोंट गिव्ह अप अँड ट्राय योर बेस्ट टू गेट सक्सेस इन लाईफ. हार मानू नका आणि जीवनात यश मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. मायसेल्फ, थँक यू फॉर गिव्हिंग योर प्रेशियस टाईम. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद, मिस्टर मोदी. इट्स माय प्लेजर. हा माझा आनंद आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.